जय गजानन मावळे. रोशनी बंडे मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपला आजचा व्हिडिओ काहीतरी वेगळा आहे. तर आज माझ्या चुलत बहिणीच्या लग्नाचा बस्ता घ्यायचा आहे. तर माझी सकाळची कामं मी आवरली. घरातील छोटे मोठे कामं आवरून झाल्यानंतर मी माझं आवरलं आणि निघाली बसण्यासाठी. तर उन्हाळा म्हटल्यावर उन्हाळ्याचं सकाळी सकाळीच भरपूर असं तापायला लागतं. माझे माहेरचे तिकडून येणार होते आणि मधात आमची भेट होणार होती. तर बस्ता आमचा बाजूलाच राहिला. मधामध्ये एका शेतकऱ्याने आलू काढले होते, तर त्यांनी आलू विकण्यासाठी ठेवले. तर बायकांनी, माझ्या काकूने आणि मम्मीने तिथं आलू घेणं चालू करून दिले. मग आमचे पापड वगैरे होऊन जाते. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही घेऊन घ्या. तर लग्नघर म्हटल्यावर भरपूर अशी शॉपिंग असते. लग्नासाठी द्यायच्या घ्यायच्या साड्या. तर आम्हाला द्यायच्या घ्यायच्या साड्या आणि लग्नासाठी साड्या घ्यायच्या होत्या. तर आमच्याच गावाला 1-1.5 तास लागेल असा नांदूर आहे. नांदुऱ्याला होलसेलमधून एक लखन म्हणून दुकान आहे. तर तिथंच आम्ही जातो बऱ्यापैकी. जे की लग्न झाले तर मी साड्या वगैरे इथूनच घेते. तर आपल्याला होलसेलच्या रेटमध्ये इथे साड्या मिळून जातात. तर आमच्या देण्या घेण्यासाठी साड्या चालू होत्या शोधणं. पातळ वगैरे 20 अशा काहीतरी बऱ्याचपैकी साड्या घेतल्या. यांचंच एक दुकान आहे श्याम म्हणून. तिथं आम्ही गेलो. नवरीसाठी आम्हाला घागरा बघायचा होता. खूप सुंदर असा तिथं घागरा आम्हाला मिळाला आहे. कारण जिथं होलसेलमध्ये आम्ही थांबलो होतो तिथंच त्याची हळदीची साडी आम्ही घेतली. चोरीची पण साडी तिथंच घेतली. मेहंदीची पण तिथंच घेतली. फक्त पातळ आम्हाला तिथं होतं, पण जो रंग आम्हाला पाहिजे होता तो तिथं नव्हता. कारण आमच्या नवरदेवाची डिमांड होती की आम्हाला केशरी रंगाचंच पातळ पाहिजे. तर आम्ही समोरच्या दुकानामध्ये गेलो, म्हणजे त्यांचंच दुकान होतं, तिथे गेलो. तर तिथं आम्हाला पातळ तिथेही कलर तो मिळाला नाही. तर आम्हाला दुसऱ्या दुकानामध्ये जावं लागलं. तिथं गेल्यानंतर आम्हाला घागरा आवडून गेला. तर आम्ही तिथून घागरा घेऊन घेतला. तर आम्ही म्हटलं की कलर चेंज करू, पण थोड्यासाठी कशाला नाराज करायचं, म्हणून आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो. इथं आकाशमधून म्हणजे एकाच लाईनला असे भरपूर असे दुकान आहे. आपल्याला दुसऱ्या गल्लीमध्ये जायची गरजही काही भासत नाही. तर या शॉपमध्ये आल्यावर तुम्ही बघू शकतात की बस्त्याची भरपूर अशी गर्दी या शॉपमध्ये होती. छान असं कलेक्शन इथं पण आहे. तिथं आल्यावर तिला सांगितलं की आम्हाला नवरीसाठी पातळ बघायचे आहे. तर तिथं आम्हाला बसवलं गेलं एका ठिकाणी आणि छान असे पातळांचे वेगवेगळे कलर आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये दाखवायला सुरुवात केली. तर भरपूर असे तिने आम्हाला पातळ दाखवले, पण त्यामध्ये ऑरेंज कलर आम्हाला बऱ्यापैकी मिळत नव्हता. फायनली एक ऑरेंज कलर आम्हाला मिळाला. डिझाईनचा आम्ही तेवढं काही लक्षात घेतलं नाही. 2 कलर, मला एक बॉटल ग्रीन कलर पण खूप आवडला होता आणि हा ऑरेंज कलरही आवडला होता. तर म्हटलं बघू हिच्या अंगावरती टाकून कोणता खुलून दिसेल. तर दोघे आम्ही बघून घेतले. दोघे खूप सुंदर दिसत होते, पण आमच्याकडे नवरदेवाची डिमांड होती ऑरेंज कलर, तर आम्ही तो फायनल केला आणि तिच्यावर त्याच्यासाठी एक छान सुंदर अशी शॉल घेतली. बघू शकता खूप सुंदर असे पातळ तिथे होते. लग्न म्हटलं की एक वेगळाच उत्साह असतो. आता या शॉपमध्ये जेवढी गर्दी आहे, ग्रुपने जेवढे बसलेले आहे तेवढे बस्ता फाडण्याचा प्रोग्राम इथं चालू होता. साईडनं जे का नवरीचे कपडे घेणं चालू होते आणि तिच्यासोबतचे साईडला असे बसलेले होते. सुंदर सुंदर अशा साड्या तिथं दाखवणं चालू होत्या त्यांच्यासाठी. तर आता बहिणीचं लग्न म्हटल्यावर आम्हालाही थोडं खरेदी करावं असं वाटत होतं. तर आमच्या नवरीची शॉपिंग झाल्यानंतर आम्ही बघत आहोत आमच्या दोघींसाठी साड्या. दोघींसाठी म्हणजे एक मी आणि एक माझी चुलत बहीण आहे तिच्याहून मोठी. तर म्हटलं चला आपण एक एक साड्या घेऊन टाकू. सुंदर अशा कलेक्शन तिथं होतं साड्यांचं. सध्या साऊथ इंडियनमध्ये साड्या खूपच सुंदर मिळतात. तर आम्ही फायनली 2 साड्या सिलेक्ट केल्या. म्हणजे एकच पॅटर्न आहे तो. तर दोघींना 2 कलर आम्ही त्यातले काढून घेतले. तर त्या ताई तिथल्या बोलल्या की चला मी तुम्हाला एक वेळ ट्राय करून दाखवते, म्हणजे नंतर प्रॉब्लेम नको. तर त्यांना बोलले ठीक आहे, तुम्ही दाखवा, बघतो कसं दिसते काय दिसते. तर साईडलाच त्या आजी बसलेल्या होत्या. बघा त्या कशा बघतात, इकडे सुरुवातीला इकडे बघत होत्या, तिकडे बघत होत्या. त्यांचं चालू होतं की आमच्या काळात काही असं काही नव्हतं. आता तर भरपूरच नवरीचं असो कोणाचं काही असो वेगळंच काहीतरी चालू असते. साड्या लावून बघणं, काय हे नको ते नको. त्यांचं असं चालू होतं की आम्हाला जे आणलं ते घालायचं आणि चुपचाप मुकाट्यानं लग्नाला बसायचं. लग्न झालं की काहीच आम्हाला चॉईस वगैरे कोणत्या गोष्टीची अशी नव्हती. आता त्यांचं इथे एक बरोबर होतं, प्रत्येकाची हौस मौस असते. तर आता सगळ्या गोष्टी फार बदललेल्या आहेत. तर इथं मी 2 साड्या लावून मला तिने दाखवल्या. रंग वेगवेगळे आहे, पॅटर्न एकच आहे. तुम्हाला कोणता रंग आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणती साडी छान दिसत होती.
दोघी पण साड्या खूप सुंदर अशा दिसत होत्या, दोन्ही कलर छान होते. आता माझ्या साड्या लावून झाल्यानंतर माझी बहीण म्हणाली की मला जी साडी घ्यायची ते एक वेळ मला लावून दाखव, की कशी दिसते काय दिसते, एक आयडिया येऊन जाते. तर ते ताई बोलल्या हो ठीक आहे लावून दाखवते. इथल्या मुलींची खूपच अशी प्रॅक्टिस झालेली असते. पटापट साडीच्या मिऱ्या टाकतात, काहीतरी बिना पेटीकोट वगैरे याचं गुंडाळतात आणि पटकन नेसवून दाखवतात, म्हणजे आपल्याला एक आयडिया येऊन जाते. सुंदर असा या साडीचा कलरही होता आणि पॅटर्नही सुंदर होतं, खूप सुंदर अशी दिसत होती. फायनली एने ही साडी घेतली आणि ती दुसऱ्या रंगाची होती ती मी घेतली. तर काउंटरला तुम्ही बघू शकता लाईनच लागलेली आहे, कारण भरपूर असा लग्नाचा सीझन चालू आहे. तर बिलिंग वगैरे आम्ही केलं आणि निघालो. नंतर नवरीची सँडल वगैरे आम्हाला घ्यायची होती, तर त्या शॉपमध्ये गेलो. तर आमच्या नवरीचा पाय थोडा मोठा होता, तर आम्हाला सँडल अशी लवकर मिळाली नाही, थोडा वेळ लागला. सगळ्या गोष्टीची आठवणीने खरेदी केली आणि घरी आलो. घरी आल्यानंतर जेवण वगैरे आवरले आणि परत सगळ्यांना साड्या दाखवायचा प्रोग्राम चालू झाला. तर आम्हाला फक्त नवरीचे कपडे घ्यायचे होते, तर ते आम्ही नवरीचे कपडे घेतले. सुंदर अशा साड्या तिला मिळाल्या, तर ते सर्वांना बस्ता खूप आवडला. तर इथं हसी मजाक मस्ती चिल्ले पाल्ले गप्पा गोष्टी, ही साडी अशी आहे ती साडी तशी आहे, हे पातळ असं आहे, म्हाताऱ्यांचं नैपुण्यांचं, अशा गोष्टी चालू होत्या. फोनवरती नवरदेवाच्या आईला वहिनीला सगळ्यांना साड्या दाखवल्या, त्यांना पण खूप अशा साड्या आवडल्या. तर फायनली इथं आमचा बस्ता झालेला आहे. तर आजचा बस्त्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. सकाळी आवरून परत आम्हाला घरी यायचं होतं, कारण मुलांच्या शाळा, घरातील पूर्ण कामं राहिलेले होते, कारण आभाळ असल्यामुळे काल मला तिकडेच जावं लागलं. इथं नाना निवांत मोबाईल बघत होते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.